हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी महेश गांधी. साक्षीची दुनिया या आपल्या YouTube चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही खूप सपोर्ट करत आहात माझ्या YouTube चॅनलला. 52,700 इतके सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि हे सगळं तुमचं प्रेम आहे, तुमचे आशीर्वाद आहेत. असंच प्रेम, असेच आशीर्वाद राहू देत. तर आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे गेले काही दिवस एक ताई मला इंस्टाग्रामवर सतत विचारत होती की तुझ्या लिपस्टिक शेड्स कुठल्या असतात, तू कुठल्या लिपस्टिक्स यूज करतेस. तर बरेच दिवस ती मेसेज करत होती आणि आत्ता मला तिचं नाव आठवत नाहीये, पण येस मला आठवलं तर मी नक्की मेन्शन करेन. तर मी म्हटलं की यावर एक व्हिडिओ करूया. मला भरपूर लिपस्टिक्सची आवड आहे, लिप ग्लॉसची आवड आहे आणि मी सतत खरेदी करत असते लिपस्टिक्सची. तर बघूया माझ्या या खजिन्यामध्ये कुठल्या कुठल्या लिपस्टिक्स आहेत. येस, आधी मी तुम्हाला वा या तीनही मेबलिनच्या लिपस्टिक्स आहेत, या तीनही मेबलिनच्या लिपस्टिक्सची ओळख करून देते. सो मेबलिनच्या लिपस्टिक्स मला खूप आवडतात. ज्या क्रीमी लिपस्टिक्स असतात त्या मला आवडतात. मध्ये ना आत्ता एक 5-6 महिन्यांपूर्वी मेबलिनने त्यांचं हे प्रॉडक्ट म्हणजे या लिपस्टिक लॉन्च केल्या होत्या, ज्या मला भयंकर आवडल्या म्हणून मी घेतल्या. मी काही काळ यूज केल्या, पण जेव्हा 1-2दाच वापरल्यानंतर माझ्या लक्षात आलं. मी तुम्हाला दाखवते ही लिपस्टिक. या शेड्स खूप सुंदर आहेत, अप्रतिम शेड्स आहेत, पण ना अशा या स्टिकी आहेत. ही लिक्विड लिपस्टिक आहे, ही काही मॅट फिनिश लिपस्टिक नाहीये, ही लिक्विड लिपस्टिक आहे. सो असं थोडंसं ओलसरपणा असतो त्या लिपस्टिकमध्ये. थोड्या वेळाने ना एकतर ती पूर्ण निघून जाते, ती राहतच नाही लिपस्टिक, नाहीतर असा इतका स्टिकीनेस असतो ना त्याला की इरिटेट व्हायला होतं. कशासाठी का लावली आपण ही लिपस्टिक असं होतं. नाहीतर मग ती निघून जाते, अशी ओठांची कशी चालं निघतात तशी ती लिपस्टिक निघून जाते. आणि मग हे बघा, हे बघा, हे दिसतंय, हे असं होतं, हे असं होतं. सेम ही लिपस्टिक, सेम सेम सेम, फक्त कलर्स वेगळे आहेत. सेम. मी मध्ये मध्ये तर या 2 लिपस्टिक मिक्स करून लावायचे. दिसतात छान, दिसतात खूप सुंदर, पण खराब असं निघून जातं. काही लोकांना सूट पण होत असतील तर खरंच त्यांनी कलर्स याच्यामध्ये खूप चांगले 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 कलर्स आहेत. एक 5-6 महिन्यांपूर्वी त्यांचं हे प्रोडक्ट लॉन्च झालं होतं, म्हणजे या लिपस्टिक. आता ही त्यांची मेबलिनची दुसरी लिपस्टिक. ही अतिशय सुंदर कलर. मला अशा पिंकिश, डार्क पिंकिश शेडच्या लिपस्टिक खूप आवडतात, खूप सुंदर. सेम सेम या लिपस्टिक सारखीच आहे ही पण लिपस्टिक. ये 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 अथर्व ये. काय पाठवत झालं सांगितलं तुम्हाला? नाही, मी विचारते. त्यातल्या त्यात मी आता लिपस्टिक लावली आहे, ती कम्प्लीट सुकून जाते, कारण ही लावल्यानंतर मॅट होते, कम्प्लीट सुकून जाते. तर ड्राय झाली ती लिपस्टिक. काय बघा, ड्राय ड्राय ड्राय, कम्प्लीट ड्राय. आणि नंतर त्या ओठांवरच्या आपल्या सुरकुत्या दिसायला सुरुवात होते या लिपस्टिकमुळे. अशा सुरकुत्या दिसायला लागतात. म्हणजे मला कळतच नाही, यांच्या ज्या क्रीम लिपस्टिक्स आहेत त्या इतक्या सुंदर आहेत. जी माझ्याकडे आहे का एखादी लिपस्टिक? हा, हे बघा, ही मेबलिनची क्रीम लिपस्टिक आहे. ही इतकी सुंदर लिपस्टिक आहे. ही मला भयंकर लिपस्टिक आवडते, भयंकर. पण आता हे जे त्यांनी काही ह्या काढल्यात ना, मला अजिबात नाही आवडली, अजिबातच नाही. आता हे आपण काढूया. ही क्रीम लिपस्टिक आहे मेबलिनची. ऑरेंज असा कलर आहे, ऑरेंज न्यूड टाईप. सुंदर लिपस्टिक. लिपस्टिक लावली असं वाटत नाही, तरी पण लावली असंही वाटतं. इतकी सुंदर लिपस्टिक आहे ही. मला भयंकर, या ज्या मेबलिनच्या लिपस्टिक आहेत ना, हे त्यांचं फार जुनं प्रोडक्ट आहे. ह्या लिपस्टिक्स मला भयंकर आवडतात, खूप जास्त आवडतात. त्यामुळे या तुम्ही एनी टाइम परचेस करू शकता लिपस्टिक्स. सो हे मेबलिन जरा बाजूला ठेवूयात आपण.
आता हे काय आहे? ही नायकाची एक लिपस्टिक आहे. ही खूप खूप बाप लिपस्टिक आहे. नाही, बाप लिपस्टिक. नायकाचे प्रॉडक्ट चांगले आहेत, काही म्हणत नाही. हा, आणखी लिपस्टिक्स कुठल्या चांगल्या आहेत माहितीये? रेव्लॉनच्या लिपस्टिक्स खूप चांगल्या आहेत, खूप जास्त चांगल्या आहेत रेव्लॉनच्या लिपस्टिक्स. म्हणजे त्यांच्याकडे ना असे नॅचरल कलर्स आहेत. आता ही रेव्लॉनची एक लिपस्टिक आहे, कॅन्डिड रोज 805 हा नंबर आहे त्या लिपस्टिकचा. कॅन्डिड रोज खूप अप्रतिम लिपस्टिक आहे. आणि ही लिपस्टिक मी सिरियल साठी सुद्धा वापरते. म्हणजे रादर या सगळ्याच लिपस्टिक्स मी रेग्युलर लाईफ मध्ये पण वापरते आणि सिरियल मध्ये पण वापरते. असं काही नाही की ते याच्यासाठी वेगळी आणि नाही, असं काही नाही माझं. ही रेव्लॉनची लिपस्टिक खूप सुंदर लिपस्टिक आहे, खूप सुंदर लिपस्टिक, अप्रतिम लिपस्टिक. मला फार आवडते ही लिपस्टिक. सेम एक दुसरा शेड आहे रेव्लॉनचाच, लव दॅट पिंक 422 असा शेड आहे लिपस्टिकचा. हा शेड आहे, खूप ब्राईट आहे. म्हणजे फक्त तुमचं लिप्सच दिसतील इतका ब्राईट आहे. पण मला आवडतातच या रेव्लॉनच्या लिपस्टिक्स. मी हा शेड त्याच्यात मिक्स करते आणि असा लावून टाकायचा, संपला विषय. आता जर तुम्हाला वाटलं की बापरे खूपच अति होतोय हा शेड, तर माझ्याकडे एक रिनीची लिपस्टिक आहे. मला रिनीच्या लिपस्टिक खूप आवडतात. ती लिपस्टिक आहे, न्यूड कलर आहे. टोन लगेच डाऊन होऊन जातो. रिनीचा हा शेड आहे. रिनीची ना अजून एक माझ्याकडे लिपस्टिक होती, विंटेज रोज 01 नंबरचा शेड आहे. अजून एक लिपस्टिक होती, मला आता एक्झॅक्ट नाव नाही आठवत आहे. म्हणजे त्या शेडचं मी आत्ताच टाकून दिली कारण ती तुटली. हा, रिनीच्या लिपस्टिकचा लूप होल्स बरेच आहेत. त्या लिपस्टिक ना तुटतात इथून, म्हणजे सगळ्याच लिपस्टिक तुटतात, पण माझ्या रिनीच्या लिपस्टिक जास्त तुटतात. तर ही इथून तुटली आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. मला तो ब्रश आहे माझ्याकडे लिपस्टिकचा आणि मला या लिपस्टिकचा आवडतात, त्यामुळे मी ठेवते माझ्याकडे त्या लिपस्टिक. पुढे वळूयात आपण. नायका तर माझ्याकडे नायकाच्या या दोन लिपस्टिक्स आहेत. एक पिंक शेड आहे आणि एक न्यूड पिंक आहे. नायकाच्या लिपस्टिक्स कधीही चांगल्या, म्हणजे काय बोलावं त्यांच्याबद्दल. तर नायकाची ही लिपस्टिक आहे माझ्याकडे, चाय असं या शेडचं नाव आहे. 18 नंबर आहे. मी ही ठाण्याला गेले होते तेव्हा BBN मॉल मधून घेतली होती लिपस्टिक. संपत झाली तर लावली नाही असा या लिपस्टिकचा शेड आहे. न्यूड शेड आहे याचा. काही लोकांना जे अगदीच जे मेकअपच करत नाहीत ना, ज्यांना फक्त जाऊन ना लिप ग्लॉस लावते आणि जाते, किंवा ज्यांना फार आवड नसते की, तर त्यांच्यासाठी हा अतिशय चांगला शेड आहे. ओके, इतकेच नॉर्मल. आपण रोज जसे दिसतो तसेच आपण दिसू शकतो, म्हणजे ज्यांना फार मेकअपची आवड नाहीये, तर इतका साधा लिपस्टिकचा शेड आहे हा. एम कॅफेनची प्रोडक्ट सगळ्यांनाच माहिती आहेत. कॅफेनची काही प्रोडक्ट्स चांगली आहेत, काही प्रोडक्ट्स बरी आहेत, काही प्रोडक्ट्स वाईट आहेत. त्यापैकी त्यांची लिपस्टिक खरंच खूप चांगली आहे. ऍक्च्युली ना माझा जसा पिंक शेड कडे भर असतो तसाच न्यूड शेड्स कडे सुद्धा भर असतो. ही ऑरेंज न्यूड अशी लिपस्टिक आहे. जेव्हा आपण खूप असे ब्राईट कपडे घालतो ना, तेव्हा मला असं वाटतं की काही न्यूड शेड्स छान दिसतात. तर ही बघा ना, सुंदर दिसते ना.
तर हे त्यांचं कॅफेनचं प्रोडक्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं ना मेबलिनचं यांचं क्रीम लिपस्टिकचं हे प्रोडक्ट चांगलं आहे, म्हणजे ही लिपस्टिक चांगली आहे मेबलिनची यांची, तशीच कॅफेनची सेम कलर्स आहेत. हे बघा थोडासा 19-20 असेल, सेम कलर्स आहेत, सेम कलर्स आहेत सेम. तर तशीच क्रीमी लिपस्टिक आहे ही कॅफेनची. आणि आता माझी फेवरेट नायकाची लिपस्टिक. सुंदर दिसते ही लिपस्टिक, मला भयंकर आवडते. आणि हा गॉन रॉज असं या शेडचं नाव आहे, गॉन रॉज 34M अशी ही शेड आहे लिपस्टिकची. आणि ही छान दिसतीये, कशी दिसतीये मी सांगा तर. बापरे. आणि आणखी काही लिपस्टिक्स माझ्या सेट पाऊच मध्ये आहेत, तो पाऊच आमच्या मेकअप दादाकडे आहे. अशा होत्या या लिपस्टिक्स, अशा शेड्स मी यूज करते. थँक्यू व्हेरी मच. खरं तर तुमच्याकडून आम्हाला कॉन्टेंट सुचतो, कारण तुम्ही प्रश्न टाकत असता यावर व्हिडिओ कर ताई, त्यावर व्हिडिओ कर, आणि मला खरंच छान वाटतं. म्हणजे आम्ही सतत शोधात असतो की आता काय नवीन, आता काय नवीन, आता काय नवीन. तर त्याचं उत्तर तुमच्याकडूनच आम्हाला मिळतं. थँक्यू व्हेरी मच त्यासाठी. तर मला भयंकर लिपस्टिक्स आवडतात आणि मी सतत लिपस्टिक्सची खरेदी करत असते. त्या संपत नाहीत कधीतरी, मला कधीतरी त्या टाकून द्याव्या लागतात. पण मी आणखी लिपस्टिक्स घेईन. आणि सध्या आता माझा भर मॅकच्या लिपस्टिक्सकडे आहे. मी कधीच मॅकची लिपस्टिक यूज केली नाहीये, कारण ती खूप महाग असते. पण येस, लवकरच मी ती सुद्धा लिपस्टिक यूज करेन. आणखी तुम्हाला कुठल्या विषयावरचे व्हिडिओज आवडतील हे कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज.